गेल्या 10, 11, 12, 15 वर्षांपासून एससी ओबीसी समाजावर अत्याचार चालू आहे। त्यावेळेस ते सुरुवातीला कमी होते आणि लोकांना मी सांगत होतो असं घडणार आहे। त्यावेळेस लोक ऐकत नव्हते। त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो की अरे हे संविधान बदलण्याचं प्लॅन आहे आणि हे जे ब्राह्मणांचे किंवा उच्चवर्णीयांचे आम्ही गुलाम होतो, आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी नेण्याचं यांचं प्लॅन आहे। त्यावेळेस लोक म्हणायचे नाही असं आता होत नाही, अभी ऐसा नहीं हो सकता असे त्यावेळेस म्हणायचे आणि मला मूर्खात काढायचे। आज 10-15 वर्षानंतर आपण परिस्थिती बघतोय, आज ती परिस्थिती आलेली। कालच परवाच यूपी मध्ये भाई मराठी सबको समझ में आती है पक्का, यूपी मध्ये यादव होते, ते पूजा पाठ करायला गेले, म्हणजे एखादी कथा सांगायला गेले तर त्यांनी नाही सांगायला पाहिजे यादव म्हणजे ओबीसी, पण ते यादव समाज सांगताना हम कृष्ण वंशी, हम कृष्ण वर्णीय असं सांगत स्वतःला खूप मोठं समाजात मानत असतात। पण जो उच्चवर्णीय समाज आहे हा त्यांना मानत नाही आणि त्यांना ते काल दिसलं। तसे आपल्यामध्ये कमी नाही, मातंग समाजामध्ये, चर्मकार समाजामध्ये किंवा इतर कोळी समाजामध्ये किंवा अजून सुतार, बेली, कोळी, माळी या समाजामध्ये स्वतःला मोठे समजणारे आजही आहेत। त्यांना त्यांची जागा तेव्हा कळेल जेव्हा संविधान संपेल। आज संविधान हे त्यांच्या आडवं आहे, ढाल आहे त्यांची। संविधानामुळे त्यांचं रक्षण होतं हे त्यांना कळत नाही आणि हे जेव्हा बदली होईल तेव्हा तुम्ही काही करू शकणार नाही। पुन्हा तुम्ही संविधान बनवू शकत नाही किंवा आता लागू करा परत ते असं म्हणू शकत नाही, कारण सत्ता शत्रू पक्षाची आणि तुम्हाला गुलाम बनवणाऱ्या लोकांची असेल। त्यांनी एवढ्या ताकदीने ताकद झोपून दिली आहे की तुम्हाला अर्धे गुलाम आता बनवलेले आणि तुमच्याकडे पर्याय राहिले